हाय, हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सगळे? तर माझ्या दिवसाची सुरुवात अशी काही झाली होती, कॉफीच्या कपामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर घेऊन. तर ॲपल सायडर व्हिनेगर घेतल्यानंतर मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. तर पहिल्यांदा तर सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं. कारण आपलं घर जर स्वच्छ असेल तर आपल्याला कामात पण खूप मन लागतं. तसंच झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर रात्रीची जी भांडी धुवून ठेवलेली होती ती पूर्णपणे निथळली. मग ती आपली वरती लावून घेतली आणि तोपर्यंत पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं मी. पाणी गरम करून झाल्यानंतर नाश्ता केला. नंतर बसले भाजी निवडायला. तर ही भाजी आहे शेवग्याचीच म्हणजे ज्या शेवग्याच्या शेंगा खातो त्याचीच. तर ही भाजी अशी निवडायची, जो मधला देठ आहे तो घ्यायचा नाही, बाकीची सगळी पानं घ्यायची. ते बारीक बारीक आहेत ते सुद्धा शिजलं जातं व्यवस्थित. तर ह्या भाजीची रेसिपीसुद्धा मी यूट्यूबवर टाकणार आहे. तर ज्याला कुणाला माहीत नाही ही भाजी कशी करायची त्यांनी ती रेसिपी नक्की बघा. अशी सगळी भाजी मी अशीच निवडून घेणार आहे. तर भाजीसुद्धा खूप छान होती, अजिबात खराब नव्हती. तर त्यानंतर आज आम्ही आमच्या झाडांना माती म्हणजे ज्या कुंड्या कमी भरलेल्या होत्या त्यात मी आधी राख वगैरे टाकून घेतलेली होती खतासाठी. आता त्यात वरून आम्ही माती टाकणार होतो. आणि एक 2-3 झाडं पण होती जे आम्हाला लावायची होती कुंडीमध्ये. काल जाऊन आम्ही कुंड्या घेऊन आलेलो होतो. तर ती झाडं तर त्या म्हणजे आमच्या गार्डनच्या व्हिडिओमध्ये जी एका ठिकाणी फूल दाखवायचं राहिलं होतं तीच ती पिंक कलरची फुलं आहेत, छान आहेत ना. तर हे आमचं घर आहे, म्हणजे जिथे आम्ही राहतो ते वरच्या साईडला आमचे जे घर मालक आहेत ते राहतात आणि खाली आम्ही राहतो. तर घराच्या मागच्या साईडलाच हे असं एक ग्राउंड आहे. हे ग्राउंड म्हणजे वृद्धाश्रम आहे आणि दवाखाना पण आहे, सरकारी दवाखाना, जो फक्त रविवारीच उघडतो. नंतर ते मला कुंड्या भरून देत होते आणि मी वरच्या साईडला नेऊन झाडांमध्ये थोडं थोडं करून नेऊन घालत होते. खरंच केरळमधील वातावरण तुम्हाला बघू शकताय. सगळी मागच्या साईडला नारळाची झाडंच आहेत. शेवटला 3 कुंड्या त्यांनी मला भरून दिल्या. म्हणजे ती शेवटला झाडं म्हणजे माती टाकून आल्यानंतर लास्टला तिन्ही पण कुंड्या आम्ही एकत्र भरून घेतल्या. तर असा आहे तो मागच्या साईडचा सगळा एरिया. जिकडं-तिकडं तुम्हाला नारळाची झाडं दिसतील. कारण केरळात जास्तीत जास्त सगळी नारळाची झाडं आहेत आणि जिकडच्या साईडला भिंत दिसते त्याच्या पलीकडे भात शेती केली जाते केरळमध्ये. म्हणजेच पाडम एरिया म्हणतात. त्यात पावसाळ्यात त्यात तिथेच पाणी साठतं आणि उन्हाळ्यात त्याच्यातच भात शेती केली जाते. अशी सेपरेट आपल्यासारखी शेती नसते तिकडं. तिकडून नंतर आलो. पहिल्यांदा तर ही 2 ते 3 झाडं होती. एक होतं हे झाड मी ऑनलाईन मागवलं आहे. कसं आहे ते बघायसाठी मागवलं होतं. पण झाड इतकं छान आलं होतं, त्याची पॅकेजिंग पण खूप छान होती. तर खालच्या साईडला जे ब्लॅक कलरचं दिसत होतं ते कंपोस्ट आहे, जे मी घरी बनवले. मागच्या 2 महिन्यापासून ते बनवायला मी ठेवलं होतं. बऱ्यापैकी झालं आहे. तर हेच ते कंपोस्ट आहे. ज्याच्यात मी म्हणजे असं लेयर वाईज मी ते केलेलं होतं. जे आपल्या किचनमध्ये जे वेस्ट निघतं त्याच्यापासून मी हे कंपोस्ट खत तयार केलं. खालच्या साईडला मातीची लेयर, त्याच्यावरती परत किचनच्या वेस्टची लेयर मोठीशी, परत त्याच्यावर छोटीशी मातीची लेयर टाकायची. अशी लेयर बाय लेयर मी ते तयार करून घेतले. बऱ्यापैकी ते झालं आहे. नंतर सगळं झाडांना माती वगैरे घालून झाली आणि नंतर झाडांना पाणी घातलं. तर अशी काय दिसत होती माझी झाडं. ते झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता चहा प्यायला बसल्यानंतर हा व्हिडिओ मी शूट केला आहे. त्यानंतर जी दुपारी भाजी निवडलेली होती तर तीच ही भाजी आहे. तर ही या भाजीची पूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड करणारच आहे. ज्याला कोणाला बघायचे त्यांनी नक्की बघा. तर असा काय होता माझा दिवस. तर चलो बाय. नंतर भाकरीसुद्धा मी करून घेतल्या आणि अशी होती रेसिपी.